आणि तुझं कोणतं आहे? एकांना आजीचा बर्थडे आज माझ्या. मग कोणाचा आहे? मग आजीला म्हणा मला गिफ्ट काय आणलं. बोलो तिला तुझ्या बर्थडे. तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैश्य सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला असा बघायला भेटणार आहे की घरचा पण आहे म्हणा थोडंफार, पण आज जे आपण 1 वर्ष मधातले 6 महिने जे आपण पुण्याला गेलो होतो ना राहायला, त्याचा मोबदला म्हणा का काय म्हणा. पण हे बघा मागे खुणा दिसत आहे का तुम्हाला, ते मी पाणी टाकतोय त्याला. तर 1 वर्ष आम्ही वावर दुसऱ्याकडे दिलं, तर आम्हाला एवढा जब्बू बसला. कारण कसं असतं माहिती आहे का, वावर म्हटलं तर सगळ्यांना वाटतं वावर वावर वावर, पण एवढं सोपं नाही आहे. शांत लोकांचं काम पण नाही आहे. अर्जंटमध्ये मला आता 10,000 रुपये खर्च झाला आहे. हे बोलू दादा क्या चल. तिथं आम्ही दोघंजणं काय करतो माहिती आहे का, त्या खुणांना पाणी राहतं. थोडा प्रॉब्लेम झाला होता बांधाचा, त्याच्यामुळं म्हटलं नको, आपण आपलं मोजून घेतलेलंच बरं आहे. त्या हिशोबानं आम्ही काल मोजून घेतलं आणि खुणा पण राहून घेतल्या आम्ही आमच्याच पैशाच्या. कारण कसं असतंय, ज्याचं जातं का त्यालाच कळतं. त्याच्यामुळं हे खर्च आता आम्हाला वैयक्तिक करावा लागला. हालाकी दोघांचा आहे, पण खर्च एकट्याचाच चालू आहे इथं. ह्या खुणा आणल्या, सिमेंट आणलं, गड्डे खांदणारा आणला, सगळ्या गोष्टीला पैसे लागतात. आणि आमचंच असून आम्हालाच पैसे लागायला लागले, त्याचं एक वाईट वाटतंय. पण जाऊ द्या, जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. वाद ते करण्यापेक्षा आपण आपलं घेतलंय तर चांगलंच आहे. एवढं आहे बघा, आम्ही 6च महिने बाहेर गेलो, तर लोकांना वाटलं का विकलं का काय माहित वावर. त्या हिशोबानंच सगळ्या गोष्टी झाल्या. पण म्हणलं नाही, सोडायचं नाही. आणि नानाचा विषय कराल तर नाना एकदम शांत माणूस आहे. कोणी घेतलं बी काही केलं, नाना एक शब्दानं कोणाला बोलत नाही. हालाकी त्यांना माहीत होतं, ते म्हणे जाऊ दे जाऊ दे. पण आपला विषय तसा नाही, आपल्याला जाऊ द्यायचं नसतं. आपल्या हक्काचं आहे, जाऊ द्यायचं नाही, तिकडं काही का होईना. तर सगळ्या जणांना बोलवलं आणि सॉल्व करून घेतलं आहे. बाकी मोजणी बिजणी असते सरकारी, बघू आता ते पण करायचं आहे. पण तोपर्यंत हे असं हे केलेलं आहे. आणि तिकडं बघा आई ते पण आलेले. आम्ही सगळेजण वावरात आलो. हे बांधबीन सगळं पेटून द्यायचं होतं, नांगरणी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. आता हळूहळू सगळं वावर. काय पिलो, मी पाणी टाकतो ना याला, पाणी टाकतो पाणी. दीदी पण आलेली आहे, लगेच दाखवतो तुम्हाला हे पाणी गिनी टाकलं कीच. तर आज व्हिडिओ तू म्हणत असताना असा कसा आहे, पण असाच आहे. आता एक काय घडतंय सोबत दिवसभरात किंवा आपल्या आयुष्यात, हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. नको ना, कशाला बघतो तू, तो काम कर ना, चल ना. झालं ना आता, किती राहिलं आपलं, किती पोल राहिले? 4 तर पोल राहिले, 4च पोल राहिले. रविभाई बी आला होता काल, आम्ही सगळ्या या गोष्टी सॉल्व केल्या आणि तो काल गेलाय वापस बघा. तर चला, मी लगेच भेटतो तुम्हाला. सानू दाखवतो, आई दाखवतो, नाना दाखवतो, हे काय काय काम करायला लागले इथं वावरात. आणि इकडं चांगलं आहे, त्यांना वाटतं की वावरात त्याच्या चक्रा मारायला मिळतात, इकडं थोडं काम करायला मिळतं, त्याच्यातच आनंद आहे. त्याच्यामुळे आपण पुण्याला जाण्याचं 100% कॅन्सल केलेलं आहे. हो, एकटा जातो. कसंही मित्र इथं फक्त सोबत राहणार आपण त्याच्या. कसे त्यानं बोलवलं काही असलं काम बिम असलं ना, सोबत राहणार आहे. कारण तर सोडून पण चालत नाही त्या हिशोबानं. पण आई नानाचं म्हणणं आहे आता 100% आम्हाला यायचंच नाही, जायचं असेल तर वैष्णवीला घेऊन जा. पण म्हटलं नको, असा विषय चालू आहे बघा. चला, मी लगेच भेटतो तुम्हाला. वैष्णवीला दाखवतो, हे सानूला दाखवतो बघा. वैष्णवी पण आहे, पण घरी आजीसोबत. तिकडं आई आणि सानू आहे. नांगरातून चालता पण येत नाहीये, मस्त असा नांगर लावलेला आहे.
आणि ते तिकडं नाना आहे, बांध पेटून दिलेला आहे त्यांनी. हा ए कशाला आली का तू आमच्या वावला? कोणाचं वावर आहे? नानाचे कोणाचं आहे? वावर कोणाचं आहे? हे वावर कोणाचं आहे? सांग ना ते कोणाचं नाव वावर आहे? पमे हा तिकडे जाऊ. तिकडे जाऊ आपण ना. वावर कोणाचं आहे? आता गेला ते ती आई मोठे पप्पा आली काय झालं नाही तिथं, मग ती बाई त्याच्यासारखी दिसायली मोठे पप्पा सारखी. या निवावर कोणाचं आहे? आणि तुझं कोणतं आहे? त्यांचं आहे का? तिकडचं विहिरीवालं ती कोणाचं आहे? ते कोणाचं आहे? ते कोणाचं आहे? माझं आहे बापू. वावरच नाही त्याला. हा? बरं आहे कसं वाटलंय आता बांधा गिंदाचं? चांगलं वाटलं रे बाबा आता. पण नगदी 10,000 गेले पण जाऊ द्या. जाऊ दे बाबा, 10-15,000 गेले तर काही 10-15 गेले पण आपलं आपलं कोणाचं नको आपल्याला ना, आपलं नको कोणाचं. आपलं एवढं तेवढं गेलं तर जाऊ गेलं, पण भांडणाचं तोडणं नको रे बाबा. आता हे पाईप आहे ना, हे वर लिंबावर ठेवायचं आणि वावरात मस्त एवढं ऊन आहे पण मस्त हवा सुटायली. तुम्ही म्हणत असाल चानूला एवढं उन्हात का आणलं, तर तो विषय. हवा लागायची वावरात. हा तू बस, तूच बस. आवडतं का तुला वावरात यायला? आवडतं तुला? भैया आला होता तुला काय म्हणे? चल म्हणे. तर चला बाकीचा व्हिडिओ घेतोय मी. मला पप्पाकडे नेऊन सोडतो भैया, मला पप्पाकडे नेऊन सोड. नाना म्हणायचं असं थोडं थांबायचं असतं त्या हवा सुटीने. हवानच पेसायला लागतं. जाऊ दे, कुठं नाही जात आता. तिकडं पुढं येते ना. पुढं काही नाही आहे ना. पुढं काही ना काही जळायचं. तर चला अशा प्रकारे विषय झालेला आहे. सगळ्या गोष्टी सगळ्या सॉल्व झालेल्या आहे. पुन्हा गिन्ना रावलेलं आहे. तर बाकीचा व्हिडिओ मी घरचा घेतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांच्याकडे शेती वावर आहे, ज्यांना असे प्रॉब्लेम आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. ए दिदे चालायचं का घरी आता? यायचं का? चला मग. आईला जाऊ दे, आपण पैसे देऊ. काय 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 चल मग घरी चल. मोडला ते खराब होईल. चल. कुठं फिरतीये तू? कुठं फिरायली? हे बघा केक आणलाय, बिनकामीचाच आणलाय. कोणाचा? तुझा हॅपी बर्थडे का? आत्ताच झाला ना तुझा? काय काय पाहिजे तुला? काय काय पाहिजे सांग ना. हा डबल. हा काय काय पाहिजे? चाकू येतो. डबल काय काय आणायचं सांग ना. काय पाहिजे तुला गिफ्ट? गिफ्ट केक खात असते, चाकून कट करत असते. गिफ्ट म्हणजे काय माहितीये का? तुला एखादी वस्तू. हा त्याला गिफ्ट म्हणतात. लाईट कोण बंद कर. हा तुला काय आणलं माहितीये का? पाटी पण आणली. चल चल तिकडं आत. आजीसाठी केक आणला. आजीचा बर्थडे आज माझ्या. मग कोणाचा आहे? मग आजीला म्हणा मला गिफ्ट काय आणलं. केक आजी तुम्हाला केक खायचा का? मग आजीला पण नाही देणार तू? कोणाला देणार? हा हा सगळ्यांना देणार ना? थोडा थोडा. त्यांना बोल मग बर्थडेला तुझ्या. त्या बर्थडेला आल्या नव्हत्या ना? बोलो तिला तुझ्या बर्थडेला. आवनीला, पिती काकूला. त्या पिती
आपल्या बागावाला जायचं ना ग. हॅपी बर्थडे काला आमचा. हा त्या पिती काकूला बोलो. बरे बरे. तेव्हा फिरं कसं केलं होतं तसं जाऊ. हा ना हे खो-खो टाकायचं. त्यांना नाही बोलवत का तू? घरात जाय ना, घरात जायला बोलव ना. गोबी टाकू. घरात जाय ना, बाहेरून आवाज देते का? गोबी टाकू. गोबी टाकू त्याला खो-खो दाखव त्यांना तुम्हाला. तर तिचा बर्थडे करायचा आहे, तिला केक खायचा होता आजी, त्यासाठी केक आणला तिला. कोण आता आहे? दीदीला केक खायचा होता. सानूचा आहे का? बर्थडे नाही तिचा झाला. फोन लाव म्हणते केक आण. गिफ्ट आणलं बघ तुला, त्याच्यावर काय करशील तू? काय करशील? अभ्यास करशील ना आता रोज? ते गिफ्ट आहे तुझं, थँक्यू म्हण. थँक्यू. थँक्यू तुम्हाला वाटत असताना एवढी साधी पोरगी आहे, पण ही रोज तिला काही ना काही नवीन नवीन आवडतं. आता दुपाराची चिकूच खाल्ले, आता 2 चिकू खाल्ले. पोळीचा ए बमी तू जेवण केलंय का? जेवणच करेल. हा ए दीदी चाकू नाही का त्याचं? चांगली आहे का माया चपला सारखी पण नाही बाय मला मी मग ही आणि किती काय केलं माहिती त्या दिवशी म्हणे मी दुकानात राहते कोण? आणि नाव सांग म्हणलं तर म्हणे मला म्हणे नाव सांग म्हणे तू मला येत नाही म्हणे. ए नाव नाही सांगतो तुला. आणि मी तुझं नाव सांग, पूर्ण नाव सांग. ए ए थांब, पूर्ण नाव सांग आधी. पूर्ण नाव सांग, तुझं पूर्ण नाव. सानवी पडते. सुदर्शन देशमुख राहणार काला तालुका दिला जाणार. दुकानदाराला काऊन नाही सांगितलं मग ना? त्या आप्पाला का नाही सांगितलं तिकडे? तू साडी आणायला गेली, साडी का तर त्याच्यात हा त्या काकूला काऊन नाही नाव सांगितलं तुझं? सानवी सुदर्शन देशमुख नाही राहणार कारला नाही सांगितलं तर हो. मग तिला ड्रेस द्यायला असता ना तुला, तिला ड्रेस द्यायला असता तुला, मग तो नाव सांगितलं. पूर्ण नाव सांगायचं. ड्रेस नाही काय भाऊची साडी व मैले ओ माई घेऊन बघू लागली बस. साडी येऊन ती ब्लाऊज आहे, ड्रेस साडी साडी त्याला म्हणे तुला इतके ब्लाऊज आहे म्हणे, असेच म्हणे तुझे सेम. शेम शेम आहे तिचे भाऊ. तिथं का? आणि तो ड्रेस आणायचा ना तिथून एक. गती वन कशाला आणू 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 कटाळा आणला मला. तुला हो ना शाही गहू आणू आणू बथायली वापस कशाला द्यायचे का आशी मध्ये आमचं आमची खोक भरून येवलं आणलं केक साठी साड्या आणल्या तिने तिच्यासाठी, आणि तुला नाही घेतला ड्रेस. आणि एवढं त्या शाळेकडे गेलं त्या बाया मी म्हणले भैया असं गिफ्ट असं त्या कोणते देऊन 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 नाही भैयाने काय गिफ्ट दिलं तर साडी घाल. तू काय दिलं गिफ्ट बघायला? दोघांना काय मी बसले होते बिस्किटचे पुढे तुम्हाला सांगतोय, त्या भाईची अॅनिव्हर्सरी होती, त्यांच्या घरी जाऊन म्हणती प्लीज प्लीज यांना केक आणा. त्या आप्पाला म्हणती, आणि केक आणल्यानंतर दोघांना बिस्किटचे पुढे दिले. त्या दोघांच्या मधात बसली, केक कापला, खाल्ला. भैयाला म्हणते तुला कापताच येत नाही, मी कापते आण. कोणा कापला की वयाचा केक? त्या बाया म्हटलं सुरू कर केक कापू कापू. तो कुठे गेला तो भैया? ते भैया काय पुण्याला गेला, नेलं नाही तुला? आणलं बाबा ते केक वर ठेवायला मोमबत्ती. केक वर मोमबत्ती नाही ती मेणबत्ती. त्याला बोलता येत नाही दीदी. मेणबत्ती म्हणा त्याला, मेणबत्ती. काय
काय म्हणतात त्याला? दिवसभर नुसतं हसलं ना. ए चल झालं का जेवायला मला? चल दे. भूक लागली ना हा नुका हे माझं आहे.